आपण पाहतोय की नीलम गोरे यांचं हे शासकीय निवासस्थान आहे आणि या शासकीय निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। कारण आपण जर काल पाहिलं नीलम गोरे यांनी दिल्लीमध्ये जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर ठाकरे गट मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला होता। काल देखील पुण्यातल्या राहत्या घरी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता आणि मुंबईमध्ये देखील जे शासकीय निवासस्थान आहे फोर्ट या ठिकाणी देखील किशोरी पेडणेकर आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं होतं आणि त्यानंतर आज देखील ठाकरे गट आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की सुरक्षा रक्षक त्याच पद्धतीने मुंबई पोलीस जे आहेत या ठिकाणी तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। हे मुख्य जो दरवाजा आहे तो दरवाजा देखील बंद करण्यात आलेला आहे। आतमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये। काल आपण पाहिलं तर याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो आहे ते ठाकरे गटाचे पदाधिकारी या ठिकाणी जमा झाले होते आणि नीलम गोरे यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन घेतलं होतं। आज देखील तशीच परिस्थिती आहे, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नीलम गोरे यांचा आज खरं तर पुणे दौरा आहे, परंतु अजून त्या पुण्याला रवाना झालेल्या नाहीत। दुपारनंतर त्या पुण्याला रवाना होतील अशी सूत्रांची माहिती आहे। अजूनपर्यंत आपण सकाळी जर पाहिलं तर संजय राऊत यांनी आणखी काही आरोप जे आहेत ते नीलम गोरे यांच्यावरती केलेले आहेत। त्यांच्याशी संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु त्यांनी अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। परंतु आपण आता पाहतोय की ठाकरे गट ज्या पद्धतीने आक्रमक पवित्रेमध्ये आहे त्याच पद्धतीने आपण पाहतोय की पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।